माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झोकृताची जोडी बहुता झोकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आगर सर्व सुखाचे आगर देवीवर पाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हेलो शेवट तू भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा सेवक तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु माहेरा भेटे रखुमाईच्या हा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा हरे हर झाला अवघ्या दुःखाच्या मागेला आलो निजाच्या माईला भेट रखुमाईच्या हे तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा तुका देवानी गेली आता जीवनी आलो निजाच्या माईला भेट रखुमाईच्या हे तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा तुका देवानी गेली आता जीवनी आलो निजाच्या माईला भेट रखुमाईच्या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा बाला सेवट तो 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 बाला
माझे रंका केवेना माझे रंका केवेना ती कर जोडी तो पथे काळी कर जोडी तो पथे काळी माझे रंका सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो टाळी टाळी वाजवा बसले टाळी वाजवा हा सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावावे तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा आई महाराज विराजिये आई महाराज विराजिये आई महाराज विराजिये आई महाराज विराजिये पदार ये जिजाऊ तुम्हा पदार ये जिजाऊ तुम्हा आई ये महाराज विराजिये
भाऊ भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा अनंत कला अनंत कृपा निधान वरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगत आधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे गायलेला आहे उच्चारलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठाला 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 अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा असू दे ह्या साईडला ठेवा लांब जरा आवाज वाढवते स्वतःचा स्वात मानव या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय यांनी प्रगट केलेला थोडासा आवाज द्या बाबा माझा स्वतःचा अनुभव म्हणजे परमार्थामध्ये आलेला अनुभव संसारामध्ये आलेला अनुभव प्रपंचामध्ये आलेला अनुभव जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून या ठिकाणी प्रगट करत आहेत सेवेला प्रारंभ करण्याचा थोडासा परिहार किमी निमित्तानं सेवा तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे कैलासवासी वैकुंठवासी वडील समान असणारे आजोबा समान असणारे कैलासवासी वैकुंठवासी निवृत्ती महादेव पोळ बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे फुलाचं कीर्तन संपन्न होत आहे त्यांच्या पश्चामध्ये घरामध्ये असलेली 2 मुलं असतील 1 मुलगी असेल आणि आई साहेब असतील या घरच्या आई साहेब असतील आदरणीय आमचे गायनाचार्य सचिनजी महाराज सुतार गुरसाळ्याहून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचाही धन्यवाद देतो पवारवाडीचं पारमार्थिक वैभव आमचे आदरणीय अण्णा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो आदरणीय शिंदेनगरचं पारमार्थिक वैभव हरिभक्त परायण आमचे विठ्ठल मामा कदम मामा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही दर्शन घेतो हरिभक्त परायण आमचे दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे पांडुरंग महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय अण्णा तुमचंही दर्शन घेतो आपल्या आसूचं पारमार्थिक वैभव हनुमंतजी देवकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही दर्शन घेतो सुंदर असा ज्यांचा पकवाज आहे महाराष्ट्राचं पारमार्थिक वैभव पकवाज क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे हरिभक्त पारायण महेशजी महाराज ढोबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्यासाठी त्यांचंही दर्शन घेतो सुंदर अशी सिस्टीम आहे बाबांचं नाव काय जाधव सर्व्हिस आसू यांची सुंदर अशी या ठिकाणी सिस्टीम आहे सुंदर नियोजन आहे आणि वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी हा छोटासा केलेला मुलांनी प्रयत्न आहे वडिलांच्या उपकारातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही कीर्तनाला सुरुवात झालेली आहे सगळ्यांनी ताट बसा ती राहिले की लगा आणि विनेकरी बाबा आमची राहिले की विना कोणाच्या बी गळ्यात येत नाही तुमच्या स्वतः ध्यानात नसेल आज मला विना घ्यायचा आहे म्हणून विना कोणाच्या बी गळ्यात येत नाही जो भाग्यवान असतो त्याच्याच गळ्यात विना येतो विना म्हणजे साक्षात नारायण आहे म्हणजे देव साक्षात तुमच्या गळ्यामध्ये आता त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही मला तुम्हाला लक्षात सुद्धा नसेल सकाळी उठल्याबरोबर काय ध्यानात आहे तुमच्या देव कोणाकडे बी येत नाही महाराज जी भाग्यवान माणूस आहे त्यांच्याकडे देव येतो हा म्हणून विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर असं या ठिकाणी शूटिंग चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रभर आपलं कीर्तन दिसणार आहे उद्या जरी तुम्ही युट्यूबला सर्च केलं गणेशानंद महाराज धुमाळ तरी तुम्हाला युट्यूबवरती हे कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायला भेटेल बरं का तसे आमचे ओम साई क्रिएशन म्हणून युट्यूब चॅनल आहे आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही धन्यवाद देतो दुसरे बी मला वाटतं युट्यूब चॅनल कोणतरी आलेलं आहे रोहनजी गायकवाड आपले बारामतीचे तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तुमच्या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो अभंगाला सुरुवात ऐका वडिलांच्या उपकारातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही आई वडिलांच्या उपकारातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही मनाचं कान करू नये का महाराज वडिलांच्या उपकारातून तुम्ही का उत्तीर्ण होऊ शकत नाही ऐका आईच्या उपकारातून तुम्ही का उत्तीर्ण होऊ शकत नाही आपण छोटासा प्रयत्न करू शकतो महाराज पण आई वडिलांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही
आई वडिलांनी जे कष्ट आपल्यासाठी घेतले हे कष्ट सर्वाधिक आहे महाराज. कारण का लहानपणी आपण जागा ओली केल्यानंतर आईनं आपल्याला कोरड्या जागेमध्ये झोपवलं, ओल्या जागेमध्ये आई झोपली. वडिलांनी महाराज काबाड कष्ट करून आपल्याला शिकवलं. वडिलांनी महाराज फाटकी चप्पल घातली, फाटकं बनेल घातलं, फाटका शर्ट घातला, पण कधी सुद्धा महाराज आपल्या मुलांना फाटकी कपडे घालायला दिली नाहीत. स्वतःला फाटकी कपडे घातली पण मुलांना महाराज चांगलीच कपडे आणून दिली. का? आपल्या जीवनातले आई वडील म्हणजे साक्षात देव आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे कुणाच्या लक्षात येतं? आई वडिलांचे जे संस्कार मुलांवरती आहेत. या पोट परिवारामध्ये बघितलं तर मुलांवरती योग्य ते संस्कार आई वडिलांचे आहेत. म्हणून एवढा मोठा कार्यक्रम आहे. नाहीतर अलीकडे आता कार्यक्रम नाही 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 10वा सुद्धा माणसं तिसऱ्या दिवशी उरकायला लागली. ती सहज माणसं म्हणतात 10वा तिसऱ्या दिवशीच आहे. आता 10वा 10व्या दिवशी नाही. आता अवघड झाले. काही दिवसात मला तर वाटतंय महाराज 10वा सुद्धा होणार नाही. पण ज्या आई वडिलांनी मुलांवरती योग्य ते संस्कार केले हे संस्कार या पोळ परिवारामध्ये दिसून येतात महाराज. जिथले तिथे सगळ्या गोष्टी आहेत महाराज. कारण का योग्य ते संस्कार परिवारावरती झाले की हे संस्कार कार्यक्रमाच्या रूपाने अण्णा या ठिकाणी दिसून येतात. का? तुम्ही वयस्कर मंडळी उभे राहिलेत म्हणून सांगतो. ग्रंथांमध्ये 2 प्रकारची मुलं जन्माला येतात कुळामध्ये सांगितलंय. तुम्ही जरा वाचत जावा. 2 प्रकारची मुलं जन्माला येतात. कुठली मुलं? एक वंशाचा उद्धार करणारी आणि एक वंशाला लयाला घालवणारी. विठाला 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 विठाला. मला असं लय मोठ्याने बोलावं लागते त्याच्यामुळे ती ऍडजस्ट करा तुमच्या पद्धतीनं. हॅलो, बेस देऊ नका, बेस कमी करा, ट्रबल देऊन आवाज द्या थोडासा. मिडला आवाज दिला तरी चालेल, उगा थोडा विको द्यायचा. हा असं आता मेळ खाल्लं बघा. ती कसं आहे सोनारानेच कान टोचलं पाहिजे. ते कोणी कान टोचून उपयोग नाही. विठाला 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 विठाला. 2 प्रकारची मुलं महाराज आपल्या कुळामध्ये जन्माला येत असतात. एक म्हणजे वंशाचा उद्धार करणारी आणि 2 म्हणजे वंशाला लयाला घालवणारी. 2 प्रकारची मुलं जन्माला येत असतात. मग आपण मुलांवरती योग्य ते संस्कार करतोय का नाही हे आपण बघितलं पाहिजे. आपण मुलांवरती योग्य ते संस्कार केले की आपला शेवट गोड झाला. कलियुगामध्ये शेवट गोड म्हणजे काय महाराज? नुसता परमार्थ करणं म्हणजे काय शेवट गोड आहे का? नाही नाही, नुसता परमार्थ करणं म्हणजे शेवट गोड नाही महाराज. त्याच्या माघारी आपण परमार्थ करत आहे ना. आपल्या मुलांवरती जे अपत्य आपण जन्माला घातले, आपली मुलं आपण जन्माला घातली, त्या मुलांवरती योग्य ते संस्कार केल्यानंतरच आपला शेवट गोड आहे. आपलं नाव कधी निघतं माग? आपला मुलगा चांगला शिकला की आपलं नाव निघतं. आपला मुलगा अधिकारी झाला, आपली मुलगी अधिकारी झाली महाराज, उच्च कोटीला गेली, अधिकारी पदावरती गेल्यानंतर आपल्याला महाराज ती किंमत आहे. आई वडिलाला ती किंमत भेटत असती. कधी शेवट आपला गोड आहे? आपली मुलं चांगली शिकली की आपला शेवट गोड आहे. आपली मुली चांगल्या शिकले की महाराज आपला शेवट गोड आहे. विठाला 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 आणि आता पद घेणं सोपी गोष्ट नाही. पद घेणं आताची सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्याच्यासाठी लय कष्ट करावं लागतं. UPSC MPSC करत असेल महाराज कोणी तर एवढी सोपी गोष्ट आहे का? सहजासहजी पोरं पास होत नाहीत. रात्रंदिवस महाराज अभ्यास करावा लागतो. रात्रंदिवस महाराज एका घरामध्ये पोरं कोंडून घेतात, स्वतःला लायब्ररीमध्ये जातात, त्या ठिकाणी अभ्यास करतात. त्यांचं परिश्रम बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं पदवी सोपी नाही महाराज, पदवी सोपी नाही. जगद्गुरु तुकोबरायांना जगद्गुरु पदवी ही भेटली, ही सामान्य नाही पदवी महाराज. जगद्गुरु कुणालाही म्हणायचं नाही. फक्त या विश्वामध्ये 3 जगद्गुरु झाले. कृष्ण म्हणजे जगद्गुरु 1, जगद्गुरु शंकराचार्य 2 आणि 3रे जगद्गुरु तुकोबराय.
लक्षपूर्वक ऐका. जसं पद कुणालाही देता येत नाही, जगद्गुरु कुणालाही म्हणता येत नाही, तसं राजा कुणाला बी म्हणता येत नाही महाराज. राजा कुणाला म्हणावं, राजा कुणाला म्हणावं ऐका. राजा कुणाला बी म्हणता येत नाही. कुणाला म्हणायचं राजा? अंधार खूप झाला दिवा पाहिजे, अंधार खूप झाला दिवा पाहिजे. महाराष्ट्र बुडत चाललाय, जिजाऊचा शुभाच पाहिजे. राजा कुणाला बी म्हणता येत नाही महाराज. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. कुणाला बी राजा म्हणता येत नाही महाराज. पदवी घेणं सोपं नाही. आपण मुलांवरती योग्य ते संस्कार केल्यानंतरच ही पदवी आपल्याला भेटते. सच्चिदानंद पदवी घेणे. कधी आपल्याला सच्चिदानंद पदवी भेटायची? त्या पदवीपेक्षा दुसरी पदवी मोठी नाहीच. महाराज सांगतात आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, ओ धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले. आमच्या जीवनामध्ये सच्चिदानंद पदवी घेतली. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ही पदवी घेतल्यानंतर महाराज सांगतात स्वर्ग आमच्या पायापाशी आला. एकदा पदवी आपल्याकडे आल्यानंतर महाराज ते कष्ट, ते परिश्रम आपल्याला दिसून येतात. लक्षपूर्वक ऐका. पद सोपं नाही हो, पद सोपं नाही. म्हणून ऐका, आपला शेवट गोड व्हावा. आपल्याला असं वाटतं ना, आपली मुलं चांगली शिकली पाहिजेत. ज्या कुळामध्ये आपण जन्माला लावलो ते कुळ धन्य झालं पाहिजे. या मार्गाने प्रवास झाला पाहिजे आपला. आपला प्रवास तसा नाही. आपला प्रवास एकच आहे. आपला शेवट कसा गोड व्हायचा? जीवनामध्ये आपण फक्त एकच अट्टहास ठेवलेला आहे. अट्टहास कसला अट्टहास पाहिजे जीवनामध्ये? लक्षपूर्वक ऐका. आपल्या जीवनामध्ये अट्टहास कुठला पाहिजे? आपल्या जीवनामध्ये अट्टहास असला पाहिजे, मी माझा मुलगा चांगला शिकवीन, मी माझी मुलगी चांगली अधिकारी करीन, माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत, माझा प्रपंच चांगला महाराज पद्धतीने मी उभा करीन, मी माझा परमार्थ उच्च कोटीला नेईन, मी गावामध्ये वावरत असताना वागत असताना चांगल्या पद्धतीने माझं वर्तन ठेवीन, माझा स्वतःचा आदर्श मी माझ्या मुलांना देईन. किमान असा अट्टहास आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला पाहिजे, तरच आपला शेवट गोड आहे. तर आपला अट्टहास आहेच काय? प्रत्येकाचं प्रत्येकानं जीवन बघा. आपलं जीवन ह्याच्यातच चाललंय, एकमेकाची जिरवायची, ह्याची जिरवायची का त्याची जिरवायची, ह्याची जिरवायची त्याची जिरवायची करत आपली कधी जिरली हेच कळालं नाही आपल्याला. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही आम्ही खेळी मिळी असं आपल्याला कीर्तन करायचंय. तुम्ही पाक असं महाराष्ट्राचं अख्खं टेन्शन तुमच्या वाचल्यागत बसू नका तुम्ही. लक्षपूर्वक ऐका. शेवट कुणाचा बी गोड होत नाही. पेनादारचा शेवट गोड होईल का हो? पेनाचा शेवट गोड नाही. मग कसा शेवट आमच्या जीवनामध्ये गोड होईल? लक्षपूर्वक ऐका. महाराज सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये जे अनुभव पाहिले. मला सांगा, तुम्ही सगळी शेतकरी मंडळी आहे, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माय मावले हो, इथं काबाड कष्ट करण्यासाठी माय मावल्या शेतामध्ये जात असतील, मजुरीने जात असतील. लक्षपूर्वक ऐका. आपण आपल्या जीवनामध्ये जे परिश्रम घेतलेले आहेत, आपण जे आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला महाराज सगळ्या गोष्टी जाणवलेल्या आहेत,
बरोबर आहे ना? स्वतःचा स्वात्मानुभव आपल्या मुलांना आपण सांगत असतो. पोरांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये जे दुःख भोगलंय ते तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही शिका, चांगलं व्हा. बरोबर आहे ना? आई वडील आपल्या मुलांना सांगत असतात ना. मग महाराज सुद्धा आपल्याला सांगतात, ऐका, या 84 लक्ष योनीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. हे शरीर महाराज साधं सुद्धा नाही. हे शरीर संतांना भेटलं, हे शरीर देवाला भेटलं, हे शरीर महापुरुषांना भेटलं, हे शरीर महाराज तुम्हा आम्हाला भेटलंय. ज्या महापुरुषांनी महाराज आपलं नाव केलं, संतांनी महाराज या पृथ्वी तलावरती येऊन महाराज जनाचा जडाचा उद्धार केला, देवाने सुद्धा भक्तांचा उद्धार केला. मग याच शरीरामध्ये संत सुद्धा जन्माला आले आणि या शरीरामध्ये सच्चिदानंद पदवी संत महात्म्यांनी घेतली. विठाला 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 विठाला. मग महाराज आम्हाला एवढंच सांगा की शेवट कधी गोड होईल? गोड आहे का? शेवट सहजासहजी कोणाचा बी गोड होत नाही महाराज. तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आला आहात ते कुळ धन्य झालं पाहिजे तर तुमचा शेवट गोड आहे. नुसतं आपण काय म्हणतो, मी गेलं महाराज काय खरंय तवा, तसं नसतं बरं का. माणूस गेल्यानंतर तुम्हाला सांगू का, गरुड पुराण असं सांगतो, गरुड पुराण असं सांगतं, परदेशामध्ये त्या माणसाचा मृत्यू होऊ द्या, परदेशामध्ये 24 तासाच्या आत तो आत्मा त्याच्या घरी येत असतो. 24 तासाच्या आत तो आत्मा घरी येत असतो. का? त्या आत्म्याला तळमळ लागत असते आपल्या लोकांना भेटायचे, आपल्या जवळच्या लोकांना भेटायला तो आत्मा घरी येत असतो. गरुड पुराण सांगतंय तो आत्मा घरी आल्याबरोबर आपल्या सगळ्या घरच्या लोकांना पाहतो, पण जर स्पर्श करायला गेल्यानंतर स्पर्शच होत नाही, स्पर्श होत नाही आत्म्याचा. मग तो तळमळत राहतो. ऐका, ज्या वेळेस आपण धन देतो त्यावेळेस तो आत्मा आपल्या घरामध्ये असतो, त्याला अनुमती नसते महाराज घरातून बाहेर पडण्यासाठी. अनुमती नाही आपल्याला, त्या आत्म्याला अनुमती नाही बाहेर पडण्यासाठी. ज्या वेळेस सावडण्याचा विधी होईल त्याच वेळेस तो आत्मा महाराज बाहेर पडत असतो घरातून. ज्या दिवशी दशक्रिया विधी होईल त्यावेळेस तो आत्मा महाराज भ्रमंती करत असतो परिसरामध्ये. मग प्रत्येक महिन्याला आपण महाराज मासिक घालतो का नाही हो? एक ताट महाराज आपण घरावरती ठेवतो, कशासाठी? बोला की कशासाठी ताट ठेवतो वर? का उगम आले चालत म्हणून ठेवतोय? लक्षपूर्वक ऐका, देह हा पाचाचा, आणीला उसना, 4 तत्व मरून जातात, एक तत्व शिल्लक राहतं, ते म्हणजे वायू तत्व आहे. वायू तत्वाच्या रूपानं तो नैवेद्य बर का, तो त्या आत्म्याला मिळत असतो. तो आत्म्याला तो नैवेद्य मिळल्याबरोबर तो संतुष्ट होतो. मग काही लोकांचं असं म्हणणं असतं, ब्राह्मणांपाशी गेल्यानंतर काही लोक म्हणतात, महाराज ब्राह्मण काका, आमच्या घरामध्ये मुलांची लग्न जमत नाही, तो आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आमच्या घरामध्ये कलह निर्माण होतो, आमच्या घरामध्ये भांडण निर्माण होतात. कशामुळे होत असतील हो? मग ब्राह्मण बघून सांगतात, ऐका, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांना अजून संतुष्ट केलेलं नाही. बरोबर ना? पूर्वजांना ज्या वेळेस तुम्ही संतुष्ट करचाल, त्यांना जेवायला घालचाल, त्याच वेळेस ते पूर्वज तुमचे संतुष्ट होतात आणि तुमच्या कृपा करतात. नामा म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती, सर्व काळ कल्याण इच्छिती, सर्व काळ कल्याण इच्छिती, सर्व काळ कल्याण इच्छिती. नामा म्हणे आशीर्वाद देते,
सहजासहजी पित्र आपल्याला आशीर्वाद देत नाही ती जे पूर्वज संतुष्ट झाले पाहिजेत. तुम्हाला सांगू का, खरंच मुलांची जर आता लग्न वय ती होईत नाही 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 संपलं. ती ज्याची राहिली ती ती थोडक्यात राहिलीच. आता ती लग्न ना आता यावेळेस आता कुंभमेळा आलेला आहे. थोडक्यात आता जाऊन दे एकदा आता फेटा बांधून. आता लग्न नाही 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 नाही. मुलाच्या बापाला विचारलं का नाही काय झालं, आलती बरं का 2 ठिकाणची पाहुणी, पण पसंत नाही. टापा हा नको, पाहुणी येते दिवय, मुलीच्या अपेक्षा आता लय झाल्या. त्या दिवशी मुलीची एक अपेक्षा बघितली. आता माझं झाले 3 वर्ष झालं. एका जणांना ठरवाय गेल तू आता येतोय माझ्याकडे 5-6 बायोडाटा गाडीत आहेत. महाराज तुम्ही फिरता बघा जरा, लय गावा फिरता तुम्ही बोंबलत, बघा जरा तुमच्याकडं असेल कुठं काय असतं. एका मुलीची अपेक्षा काय होती ऐका. म्हणले माझी मुलगी द्यायची, पण त्या मुलाला एक फ्लॅट पाहिजे पुण्यामध्ये. तो बी 2 BHK फ्लॅट पाहिजे, 1 BHK नको, गर्दी होते. 2 BHK फ्लॅट पाहिजे. त्याला नोकरी पाहिजे 1 लाख रुपयाची. आता ऐका बरं का, नुसतं 1 लाख रुपयाची नोकरी पाहिजे. मुलगी आमची गावी राहणार नाही, मुलगी आमची शहरामध्ये राहील, पण गावाकडे बी एक घर पाहिजे. एक 5-6 एकर त्याला जमीन पाहिजे. आमची मुलगी शेतात जाणार नाही. आणि शेवटचं फक्त एकच म्हणणं आमचं आहे. पोरगा म्हणला काय का असं ना, हो का 2 BHK घ्यायला येईल, काय हरकत नाही, आपल्याला लाखभर रुपये पेमेंट आहेच, जमीन असू द्या घेऊ परत कधीतरी. ती म्हणली या बघा बाकी काय बी असू द्या, मला फिरायला गाडी पाहिजे 4 व्हीलर. ती 4 व्हीलर तेवढी असली पाहिजे. आणि माझी फक्त दुसरी काहीच इच्छा नाही अजून, फक्त आई वडील पोराला नसली पाहिजे, ती बाकी काय सुद्धा नाही बघा. करायचं काय आता, लग्न मुलीची अपेक्षा नाही, आता मुलीच्या आईचीच अपेक्षा जास्त झाली. तुम्हाला सांगू का ऐका, त्या दिवशी तर एबी माझाची बातमी बघितली असेल तर बाप महाराज मशानभूमीमध्ये बसून रडत होता. तो ओरडत होता का, मुलगी श्रीमंताला देऊ नका रे, तुमची मुलगी शेतकऱ्याला द्या. अरे काबाड कष्ट करून ती शेतकऱ्याला दिली तर महाराज ती सुखी तरी राहील. नुसती श्रीमंती बघून, नुसता बंगला बघून आपली मुलगी महाराज श्रीमंताला देऊ नका. अरे मुलीचा छळ होतोय रे, वर मान करून सुद्धा महाराज मुलीच्या बापाला त्या मुलीच्या घरी जाता येत नाही. का, कारण मुलगी श्रीमंताच्या घरी दिली. फक्त काय झालंय, आपली फक्त किंमत गावामध्ये वाढवण्यासाठी पत्रिकेवरती आम्ही लय मोठ्याला मुलगी दिली. लक्षात असू द्या, तुमचा शेवट अशानं कधीच गोड होणार नाही. नाही नाही, आपली मुलगी शेतकऱ्याला दा, शेतकऱ्याला. अहो काबाड कष्ट करून महाराज शिकल. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, सगळ्यालाच विचारतोय हा प्रश्न मी, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीपासून संसार सुरू केलाय? सांडस सुद्धा नव्हती संसाराला, सांडस. पदरानं महाराज पातीला धरलं चहाचं, खाली उतरवलं आणि मग चहा पेलं. गाळण सुद्धा नव्हती, पदरात महाराज चहा गाळला तेव्हा संसार एवढा उभा राहिला. बरोबर आहे का नाही? तेव्हापासून संसार आहे. आताच्या मुलीला महाराज आयता संसार घरामध्ये थाटला जातो, तरी तो करता येत नाही मुलीला तो संसार. अवघड परिस्थिती आहे. तुम्ही म्हणसाल महाराज लग्नापर्यंत आलं होतं ती इकडं घुसलं, जरा म्हणलं पोर आहे ती जरा थोडं बोलावं. तरी मला सांगा, मुलींचा संसार बिघडवण्यासाठी 100% कोणाचा जर आधार असेल तर तो आईच आहे. एक दिवस असा जात नाही की मुलीला तुम्ही फोन केला नाही. काय गरज आहे मुलीला फोन करायची? एक दिसाड महाराज मुलीला फोन आहे, त्यावेळेस चालतंय सगळं. अवघड परिस्थिती आहे, लक्षात असू द्या. आपला मुलीचा संसार चांगला होण्यासाठी आईनच मार्गदर्शन केलं पाहिजे.
तुम्हाला त्रास झाला नाही का तुमच्या संसारामध्ये? पुरुष वर्ग यांना त्रास झाला नाही का संसारामध्ये? झाला ना? त्रास होऊ द्या, काबड कष्ट करू द्या, तरच महाराज सगळ्या गोष्टी संसारामध्ये चांगल्या चालत असतात. विठाला 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 विठाला. ऐका, काकांना विचारल्यानंतर काका म्हणतात, ऐका, तुम्हाला जर तुमच्या मुलांचं मुलीचं लग्न करायचं असेल तर पूर्व संतुष्ट करावं लागतील. मग हा खटाटोप कशासाठी आहे? हा कशासाठी कार्यक्रम ठेवला? काय गरज आहे कार्यक्रम ठेवण्याची? गेलेल्या माणसाला हा कार्यक्रम कितपत योग्य आहे? लक्षपूर्वक ऐका. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, ज्ञानदान. अन्नदान तुम्ही या ठिकाणी करणार आहे. या परिवाराने या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. वस्त्रदान सुद्धा या ठिकाणी तुम्ही करणार आहे. ऐका, वस्त्रदान, ज्ञानदान, हरिकथेच्या रूपानं ज्ञानदान सुद्धा तुम्ही या ठिकाणी करणार आहात. ज्ञानदानाच्या रूपानं तुम्ही हे ज्ञान जर लोकांना वाटलं, अरे अन्न खाल्ल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्याबरोबर आपण बायकोला म्हणतोय काय आहे का नाही? बायको मध्ये सकाळी जेवला की आम्हाला जिरलं की आता ती जेवायला. ज्ञानदान दिल्यानंतर ते पूरक ठरत नाही. वस्त्रदान फाटून जातं महाराज. पण ज्ञानदान असं आहे महाराज. हे ज्ञानदान जर तुम्ही घेतलं तर हे ज्ञान सामान्य नाही महाराज. हे ज्ञान जर तुम्ही घेतल्याबरोबर आयुष्यभर पूरक ठरणार ज्ञान, आयुष्यभर पूरक ठरणार ज्ञान हे तुम्हाला महाराज मिळत असतं. आणि ह्या ज्ञानानंच महाराज गेलेल्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त होत असते. कशाच्या रूपानं होते महाराज? करा हरी भक्ती परलोका येईल कामा. हरी भक्ती परलोका येईल कामा. करा हरी भक्ती परलोका येईल कामा. हरी भक्ती परलोका येईल कामा. सोडविला यमा पासोनिया, सोडविला यमा पासोनिया. सोडविला यमा पासोनिया, सोडविला यमा पासोनिया. करा हरी भक्ती येईल कामा. सोडविला यमा पासोनिया, सोडविला यमा पासोनिया, सोडविला यमा पासोनिया. यमा सोनिया सोडविना यमा, सोडविना सोनिया. सोडविला यमापासोनिया. यमापासून एकच गोष्ट सोडवू शकते, हरिकथा. तुम्ही ज्या हरिकथेमध्ये बसला, ही हरिकथा सामान्य नाही महाराज. काय करते हरिकथा? या हरिकथेमध्ये तुम्ही बसला, रामायणातली एक जरी गोष्ट तुम्ही ऐकली तर हे रामायण सामान्य नाही महाराज. घर चालवण्यासाठी रामायण जर तुम्ही ऐकलं तर घरामध्ये कधीच तुमच्या भांडण लागणार नाही. ज्याला राजकारण करायचंय त्यांनी महाराज महाभारत वाचायचं, आणि ज्याला घर चांगलं चालवायचंय त्यांनी रामायण वाचल्याशिवाय राहायचं नाही. रामायण महाभारत सामान्य नाही महाराज. रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं की महाभारत होतं, आणि रक्त जर रक्ताच्या कामाला आलं रामायण झाल्याशिवाय राहत. माझं ते माझं, समोरच्या सुद्धा माझंच, माझं ते माझं, दुसऱ्याचं ते बी माझंच, ह्याला म्हणायचं महाभारत. आणि माझं ते भावाचं, भावाचं ते ही भावाचंच, ह्याला म्हणायचं रामायण. म्हणून भक्ती करायला शिका. भक्ती केल्याबरोबर, नामस्मरण केल्याबरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील महाराज. सगळ्या गोष्टी प्राप्ती होतील. खाटूश्याम बाबांचं एक भजन आहे महाराज. खाटूश्याम बाबांचं खूप गोड भजन आहे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं. श्याम जब जल्दी आ जा, हौसला ना हार ना जाऊं. ओ श्याम
धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे हारे के सहार, तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। महाराज भगवान परमात्म्याची जर भक्ती केली ना तर तो भगवान परमात्मा पावतच हो, पण आई वडिलाची जर भक्ती केली तर आई वडील सुद्धा पावतात. अहो दारू पिणारा मुलगा असू द्या, आईला मारणारा मुलगा असू द्या, तरी सुद्धा काही लोक आईकडे येतात आणि आईला म्हणतात तुमचा मुलगा तुम्हाला मारतो, त्याच्याकडे बघू का जरा. आई म्हणती नाही नाही, माझ्या काजाचा तुकडा आहे तो, त्याला कधी सुद्धा हात लावू नका. कारण का आई वडील प्रेमच करत असतात. ऐका, वडील सुद्धा आपल्यावरती निश्चिम प्रेम करत असतात, काबाड कष्ट आपल्यासाठी करतात. महाराज काय करतात वडील, लक्षपूर्वक ऐका, काय करतात वडील. ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो, ज्या वडिलांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो, ते कुळ वाया घालवू नका. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले बापा, पोटा येता हरले बापा. महाराज बाप सामान्य नाही, ज्या कुळामध्ये जन्माला आलो ते कुळ धन्य किमान झालं पाहिजे, असा परमार्थ जीवनामध्ये असा आपला असला पाहिजे. नाहीतर आपण महाराज गावामध्ये आपण जगत असतो, गाव म्हणतं हे कधी जाईल, असं नसलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, मग आमचा शेवट कधी गोड होईल. महाराज महाराज सांगतात आम्ही आमचा शेवट असा गोड केला, भगवान परमात्म्याचं आम्ही नामस्मरण सोडलं नाही, आई वडिलाची सेवा सोडली नाही, आणि ही सेवा करत करतच आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो मला,
आलेले आहेत. त्यांनीच लक्षपूर्वक ऐका. प्रपंच आपला चांगला कसा उभा राहील, प्रपंच आपला चांगला कसा उभा राहील ह्याच्याकडे जरा लक्ष द्या, बाकीकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रामध्ये आता वाईट परिस्थिती चालू आहे. परवा काही मुलं मी बघितली महाराज बाजारमध्ये, शिंदेवाडीच्या बाजारला मी गेलो. आमचे वडील नव्हते घरी म्हणून बाजारला गेलो मी. सहज जात नाही मी, आमचे वडीलच बघतात सगळं. मी गेल्यानंतर काही मुलं मी बघितली बा दादा, तर त्यानं मावा खाल्ला होता. मावा, लय छोटस पोरग होत, मावा खाल्ला होता. छोटी छोटी मुलं दारू पितात, छोटी छोटी मुलं महाराज मावा खातात, RMD खातात. तुम्हाला सांगतो, वडीलधारी मंडळी खाली बसलेले आहेत. मी तुमच्या मुलासारखा आहे. काही आया खाली बसलेल्या आहेत. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा, आपल्या मुलीवरती लक्ष ठेवा. मी का सांगतोय, महाराष्ट्रामध्ये भयान काळ आलेला आहे. तुम्हाला सांगतो, कुठंच असं राहिलं नाही की आपल्याला न्याय भेटेल असा. दिवसा ढवळ्या हत्या होतात, माणसं बोकासली जातात. ध्यानात असू द्या. आता न्याय राहिला नाही. न्याय कधी भेटेल, काय भेटेल ती मला बी सांगता येणार नाही. पण तुम्हाला सांगतो, आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा. व्यसनाच्या आहारी महाराज आपली मुलं गेलेली आहेत, आपल्या लक्षात येत नाही. धाराशिवच्या महाराज मुलाने एका, त्याचं लग्न झालं होतं. आता महाराज तो ऑनलाईन गेमचा पद्धत बंद झाली, केंद्र सरकारनं ती बंद केली. पण त्याच्या आधी काही एक आठवडाभर त्यानं महाराज ऑनलाईन गेम खेळल्यामुळं स्वतःच्या खात्यातील 15 लाख रुपये गमावून बसला. 15 लाख गमावले ते गमावले. त्याच्या टेन्शन मध्ये स्वतःच्या मुलाला त्यानं मारलं, स्वतःच्या बायकोला सुद्धा मारलं, स्वतः सुद्धा मरून गेला. मग हे कशामुळं होतं? त्याच्यासाठी संस्कार चांगले लागतात, त्याच्यासाठी साथीदार दोस्त चांगला लागतो, त्याच्यासाठी संगत चांगली लागते. आपली जर संगत चांगली असेल ना महाराज, तर लक्षात असू द्या, आपलं प्रपंच सुद्धा चांगल्या पद्धतीने उभा होतो. आपली संगत त्याच्यासाठी चांगली पाहिजे. आपली संगत जर चांगली असेल तर प्रपंच सुद्धा आपला चांगलाच होईल. आपली संगत जर चांगली असेल तर महाराज संसार सुद्धा आपला चांगला होईल ना. आणि आपली संगतच महाराज आपली जर दारोड्याची व्यसनाची असेल तर तुम्हाला सांगतो, अजिबात करिअर होऊ शकत नाही, करिअर होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आई वडिलांनी मुलांवरती संस्कार केले पाहिजेत. कुणी केले संस्कार मुलांवरती? माझ्या जिजाऊ साहेबांनी महाराज संस्कार केले दस्कुरधूत छत्रपती शिवाजी महाराजांवरती. छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले जिजाऊ साहेबांनी. कसे संस्कार होते ऐकून जावा. कसे संस्कार तुमच्या महाराज मुलाबाळांना द्या. उदरामध्ये महाराज छत्रपती शिवाजी महाराज असताना जिजाऊ साहेबांनी उदरामध्ये संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांवरती. कसे संस्कार होते ऐका. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली मावळ्यांनी. काही मावळ्यांनी महाराज सोनं लुटून आणला होता, खजाना लुटून आणला होता. खजाना समोर केला, सोनं समोर केलं महाराज. सोनं समोर केल्याबरोबर राजाला सांगितलं, राज तुमच्यासाठी एक नजराना आणलेला आहे. काही सोनं समोर केल्याबरोबर एक मुस्लिम स्त्री महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. तिचा बुरका खाली पाडला. दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले होते. मुस्लिम स्त्रीला बघितल्याबरोबर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासन सोडलं आणि त्या मुस्लिम स्त्रीच्या समोर येऊन उभा राहिले. थरथर 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 कापत होती महाराज मुस्लिम स्त्री. तिला वाटत होतं हिंदू त्या स्त्रियांवरती आपल्या लोकांनी अत्याचार केलेला आहे. त्यांच्या महाराज शरीराच्या चिंध्या केल्या. आता सुद्धा माझ्या शरीराच्या चिंध्या होतात का काय असं तिला वाटायला लागलं. थरथर 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 मुस्लिम स्त्री कापत होती महाराज. पण माझ्या राजा समोर आला आणि राजानं महाराज त्या मुस्लिम स्त्रीकडे बघितलं आणि मुस्लिम स्त्रीकडे बघितल्याबरोबर माझा राजा महाराज त्या मुस्लिम स्त्रीकडे बघितल्याबरोबर माझा राजा बोलता झाला. अशीच आमची माता असती सुंदर रूपवती आणि आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. वैऱ्याच्या स्त्रीला सुद्धा महाराज आईचा आणि बहिणीचा दर्जा देणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझं राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या
राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज होते, जिजाऊ माँसाहेबांनी संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांवरती. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्या बातम्या तुम्ही ऐकताय, तुम्हाला माहित आहे, छोट्या छोट्या मुलीवर सुद्धा अत्याचार व्हायला लागलेला आहे. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळी, आपला मुलगा घरातून बाहेर निघताना त्याला बजावून ठेवा. अरे आपल्या घरी असलेली बहीण म्हणजे तुझी बहीण आहेच, पण घराच्या बाहेर जी स्त्री दिसेल ती तुझी बहीण आहे आणि ती तुझी आई आहे. ही जर तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार दिले ना, महाराष्ट्रातील सगळे अत्याचार बंद होतील, एवढं लक्षात असू दे. आपण मग आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा, आणि हे संस्कार केल्याबरोबरच आपला शेवट गोड आहे. आपल्याला सुट्टी नाही महाराज. आता अवघड झालंय. पहिलं वेगळं होतं, पोरं शिकली तर शिकली नाही तर राहिली, त्यांच्या जीवनामध्ये ती मोठी होतील, असं राहिलं नाही. आता छोट्या छोटी मुलं आता गाडी सुद्धा चालवतायत. ती जर पोरग पोलिसांना गावलं की पोलिस त्याला नाही ती मारत, आधी बापाला मारते ती. आता अवघड झालंय. त्याच्यासाठी योग्य ते संस्कार मुलांवरती पाहिजेत. द्यावे ते धन्यवाद या परिवाराला, पोळ परिवाराला थोडे आहेत महाराज. नातवंड सुद्धा चांगली घडवली, मुलं सुद्धा चांगली घडवली. एवढा मोठा कार्यक्रम या परिवारामध्ये होतोय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक आवाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिका, वाटे देवा तयाचा हरिका. पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कधी सात्विक मुलं जन्माला येतील? संगत चांगली लागली की सात्विक मुलं जन्माला येत असतात महाराज. योग्य ते संस्कार महाराज मुलांवरती घडले पाहिजेत. म्हणून मी सांगतो, एक तरी माणसाला पारमार्थिक मित्र पाहिजे, एक तरी वारकरी मित्र पाहिजे, तर महाराज खरा आपला प्रपंच होतो. आता या परिवाराचे नातू आमचे मित्र आक्षेपोळ, आमचे मित्र आहेत. आम्ही दोघं एकाच क्लासमेट आहे, एका शाळेत आहे. मी मग अशी सांगितलं ना, त्याला कधी ना कधी पण माझी आठवण आलीच की महाराज. सगळ्यांनी पुढे सरका, महिला पुढे सरा, पुरुष मंडळी पुढे जागा, उन्हात बसले. हो आजीबाई, पाठीमागे जागा नाही, तुम्ही जागा ठेवून बसले. या पुढे इथं, सरा पुढे, या पुढे अक्षय येते पुढे, तू ये पुढे इकडे चल बाबा. तुम्ही पाठीमागे बसले टोपीवाला बाबा, बसा तिथं, नाही का बसा. उन्हात बसले लोक. काय महिला मंडळ आहे, उठ नाही त्याच होता. या काय करावं, तिथं कशाला जागा ठेवली? ही जागा भरून काढा. तुम्हाला सांगू का, 1 वाजेपर्यंत खरंच आई शपथ कीर्तन सोडायचं नाही. जी काय उठून जातील आता त्याला पर्याय नाही. सरा पुढे, सरका पुढे, या तुम्ही, या पुढे, तुम्ही पुढे उठा, या पुढे. अहो लोक भरपूर येणार आहे. ती इथं जागा ठेवली, त्या कॅमेऱ्याच्या पुढे येऊन बसा पाठीमागचे उन्हातले लोक. कसं झालंय माहितीये का, मी माझा खरंच दिवस खडा नाही एक बी. आता तुम्हाला ती गोष्ट सांगायची नाही, पण जर वेळेस बी मला तसंच सांगावं लागतं प्रत्येक ठिकाणी. माणसाने पुढे सारखा, आणि इथं गौतमी पाटील असती तर हा मग छकारा लावला लागला असतं, आहे का नाही? काय अवघडत आहे माणसाला. पारमार्थिक दृष्ट्या माणसं प्रगत झालीच नाहीत महाराज.
तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रातील फक्त 40% माणसं पारमार्थिक आहे ती, 60% माणसं महाराज पारमार्थिक अजून नाही ती. माणसाला अजून कीर्तनच माहित नाही काय आहे ती. ही शोकांतिका महाराज महाराष्ट्राची आहे. विठाला 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 विठाला. शेवट सहजासहजी गोड नाही. शेवट जर गोड करायचं असेल तर मुलांवरती योग्य ते संस्कार करा. संस्कार काय करायचे महाराज? शिक्षण. अहो शिक्षण तर मुलांना दिलंच पाहिजे या मताचा मी आहे. शिक्षण का द्यायचं नाही मुलांना? तुम्हाला सांगतो, आपल्या मुलांना शिक्षण दिल्याशिवाय राहायचं नाही. गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते मुलांना दिलंच पाहिजे या मताचा मी आहे महाराज. मुलांना शिक्षण दिलंच पाहिजे, पण मुलांना तेवढं शिकवा पोरं आपल्याला लायक समजतील एवढं शिकवा. एवढं नका शिकवू बाप पोरं आपल्याला नालायक समजतील. वाईट परिस्थिती झाली महाराज. 1 लाख रुपये पेमेंट आहे, पोराला पगार आहे, आणि त्या पोराला महाराज गावामध्ये कसं वागायचं जर माहिती नसेल तर तो मुलगा शून्य आहे एवढं लक्षात असू द्या. तो पगार सुद्धा शून्य आहे. काय करायचं त्याच्या पगाराला? माणसामध्ये आल्यानंतर माणसांना कसं बोलावं जर त्याला संस्कार आई वडिलांना जर दिले नसतील, आणि त्या पोराला जर महाराज लाख रुपये पेमेंट असेल, काय करायचं त्या पेमेंटला? योग्य ते संस्कार पाहिजेत ना. लोकांशी कसं बोलावं, लोकांशी वर्तन कसं ठेवावं, ह्या गोष्टी मुलांना पाहिजेत महाराज. लक्षात असू द्या. नुसतं शिकवून सुद्धा उपयोग नाही. लय शिकली पोरं आता, आणि लय शिकल्यानंतरच आई वडिलाला सोडून जाते एवढं लक्षात असू द्या. लय शिकलेली सोडून गेली ती, आणि जी लय शिकली नाही ती ना त्यांनीच आई वडील सांभाळलं तर एवढं लक्षात असू द्या. आणि लय शिकली ती पुण्या मुंबईला जाऊन बसली, तिकडच त्यांनी संसार थाटला. आई वडील इथं आजारी येते, आई वडील इथं आजार येते, सगळ्या गोष्टी नाहीत महाराज बघत. एका बाबाकडे मी गेलो, मस्त 2 कोटीचा बंगला महाराज त्या बाबाला बांधून दिला होता पोरांनी. 7 पोरं त्यांना, 7 मुलं, सगळी मुलं अधिकारी. कोड आहे का? 7 मुलं अधिकारी, 2 कोटीचा बंगला बांधून दिला महाराज आई वडिलाला. आणि मी सहज गेलो बंगल्यामध्ये, पाऊल ठेवल्यावर म्हणलो एवढा मोठा बंगला 2 कोटीचा. मग मी हाक मारली, म्हणलं बाबा कुठं आहे? म्हणलं दिसत नाही. म्हणले महाराज 4थ्या मजल्यावर या. वर 4थ्या मजल्यावर किचन आहे, त्या किचन मध्ये आहे मी. आणि मी गेलो तर ती म्हातार बाबा महाराज पीठ मळत होत, कणिक बिणिक मळत असं. मी म्हणलं ही काय चाललंय? म्हणजे ही काय चाललंय म्हणजे ही माझं दररोज असंच आहे. आणि मला म्हातारी कुठे आहे? म्हणजे म्हातारी गेली 3ऱ्या नंबरच्या मुलाकडं. का? त्या सुनाचं बाळात पण करायला गेली. मी म्हणलं आता काय मग 10-12 दिवस ते महिनाभरात येईल की माघारी? म्हणली नाही नाही तसं नाही म्हणली. बाबा म्हणले तसं नाही. 3ऱ्या सुनाचं बाळात पण झालं की 4थ्या सुनाचं बाळात पण येते. आमची म्हातारी घरीच येत नाही, मी आयुष्यभर नुसता पीठच मळतोय. अवघड परिस्थिती झाली महाराज. हसण्यावारी गोष्टी घेऊ नका. रिटायर मेजर आहे, रिटायर मेजर. रिटायर मेजर आहे, रिटायर मेजर. गोड ऐका आता, मनाचं कान करून ऐका. रिटायर मेजर आहे. 3 मुलं आहेत महाराज रिटायर मेजर. 3 मुलं, 3ही मुलं अधिकारी. 3ही मुलांना महाराज देखभाल करता येत नाही म्हणून वडिलांची एक नोकर ठेवला. नोकर ठेवला महाराज. मनाचं कान करून ऐका. डोळ्यासमोर प्रसंग उभा करा. रिटायर मेजर आहेत, 3 मुलं आहेत रिटायर मेजरला. अरे कावाड कष्ट केला असेल त्या बापानं महाराज मुलांना मोठं करण्यासाठी. कावाड कष्ट केलं महाराज. मोठं मुलं मोठी केली, अधिकारी केली. पण त्या मुलांना महाराज वडिलांना सांभाळायला सुद्धा वेळ नाही. नोकर ठेवला. एका खोलीमध्ये महाराज रिटायर मेजर आहे, गादीवरती झोपून आहेत, उठता येत नाही, बसता येत नाही. नोकर ठेवला होता. मुलं परदेशामध्ये निघून गेली, पण त्या नोकराला काहीतरी महाराज बाजारामधनं आणायचं होतं म्हणून तो गावामध्ये गेला, पण जाताना कुलूप घालून गेला. पण गेल्याबरोबर त्या नोकराचा अपघात झाला बाबा. आणि अपघात झाल्याबरोबर गोड ऐका, त्या नोकराचा अपघात झाला. रिटायर मेजर महाराज खोलीमध्ये आहेत, खोलीला कुलूप लावलेलं आहे, आणि 3ही मुलं महाराज परदेशामध्ये आहेत.
3 महिने महाराज तडपडत होता बाप, तडपडत होता गादीवरती. किमान त्याच्या मनाला असं वाटलं असेल, अरे एवढी मोठी संपत्ती मी कमावली, अरे कुणासाठी? एवढी जमीन मी कमावली, एवढा पैसा मी कमवला, एवढं श्रम कष्ट मी कुणासाठी घेतलं? माझ्या मुलांसाठी. आणि माझी मुलं मरतावेच माझ्यापाशी नाहीत, तडपडून मरतोय. हा त्रास बापाला झाला महाराज. कशासाठी आपण मुलं शिकवतोय? जरा जागवा. शिकवू नका मी असं म्हणणार नाही, शिकवाच, पण त्याबरोबर आपले हिंदू धर्माचे संस्कार मुलांना दिलेच पाहिजेत. मुस्लिम धर्माच्या महाराज, मुस्लिम धर्मामध्ये जा. मुस्लिम धर्मामध्ये गेल्यानंतर छोट छोटस बाळ असू द्या, ते नमाज पडायला जातं महाराज, नमाज पठण करतं, नमाज पठण करतं महाराज. त्यांच्यावरती योग्य ते संस्कार आई वडिलांनी केलं. आणि आपलं देवळात सुद्धा जात नाही, देवाळ सुद्धा आपल्या पोराला माहिती नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे महाराज. हिंदू धर्म सामान्य नाही महाराज. मी कुठल्याही धर्माचा अनादर करत नाही महाराज, आदरच करतो. प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक माणसाला आदर असला पाहिजे प्रत्येकाचा. हिंदू धर्म सामान्य नाही महाराज. हिंदू धर्माचे संस्कार मुलांवरती द्या. कारण का? भयान परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये, भयान परिस्थिती. हे संस्कार जर तुम्ही मुलांना दिले तर आई वडिलांना किमान आपला तरी महाराज सांभाळ मुलं चांगली करतील. रिटायर मेजर आहे, तडफडत महाराज 3 महिने खोलीमध्ये तडफडून महाराज रिटायर मेजर मेलं. पोरं माघारी आली महाराज, खोली उघडली तर नुसता आणि नुसता सापळा महाराज गावला. बरोबर आहे ना? नुसता सापळा गावला. लक्षात असू द्या, आपण काय कमवलं आणि कुणासाठी कमवतो हे तरी लक्षात असू द्या. आपल्या काय कमवलं जीवनामध्ये, कशासाठी कमवतोय आपण, कशासाठी पळतोय, रात्रंदिवस कशासाठी पळतो आपण, तळमळ कशासाठी आहे आपली? आपली मुलं सुखी राहिली पाहिजे एवढीच तळमळ आहे आपली. मी जरा कलियुगामध्ये बोलणारा भाऊ आहे, मी वेगळं काय सांगत नाही. तुम्हाला सांगतो, संस्कार जर नसतील, आंधळ्या धृतराष्ट्राचे मुलांवरती 100 मुलं होती. आंधळ्या धृतराष्ट्राला आर्यवताचा सम्राट होता, दिल्ली सारखं बसायला तख्त होतं, पण 100 मुलं होती महाराज. त्याला 100 मुलांवरती डोळं झाकून प्रेम केलं. हस्तिनापुराच्या मालकीनीला भर सभेमध्ये ओढत आणली महाराज, केसाला धरून. सभेमध्ये बारकी माणसं बसली नव्हती, सभेमध्ये बारकी माणसं बसली नव्हती. कृपाचार्य, भीष्माचार्य, एवढी मोठी मोठी लोक महाराज सभेमध्ये बसली होती, पण कोणी सुद्धा महाराज द्रौपदीला वाचवलं नाही. किमान आई वडिलांनी महाराज म्हणायला पाहिजे होतं. गांधारी 100 मुलांची आई सभेमध्ये बसली होती, पण आई सुद्धा उठून म्हणाली नाही की पोरांना बंद करता का नाही, काय चालव राहिलं, धर्माच्या विरोधात आहे सगळं. कोणी सुद्धा उठून म्हणलं नाही. 100 मुलांवरती डोळं झाकून महाराज आई वडिलांना प्रेम केलं. शेवट खूप वाईट आहे महाराज. 100च्या 100 मुलं मेली, केवळ संस्कार नसल्यामुळं. म्हणून लक्षात असू द्या, आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा. आणि आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार केल्यानंतरच आपला शेवट गोड आहे. महाराज सांगतात, आमचा शेवट गोड झाला, पण शेवट गोड झाल्यामुळे बरं आम्हाला भेटलं कोण? अभंगाचं 2रं चरण. आलो निजाच्या माहेर. पूर्वक ऐका, आई वडील आपल्या घरी आहेत ना, ते आपलं दैवत आहेत. आणि सासू सासर बी आपलं दैवत आहे, एवढं लक्षात असू दे. माहेरला आल्याबरोबर आई वडील असतात, आणि माहेरला आला की आपल्याला महाराज, हे आपला जीव महाराज माहेर मध्ये गुंततो. कधी सुद्धा पिशवी रिकामी जात नाही महाराज माय माऊलीची. माहेरातून बटाटा असू द्या, कांदा असू द्या, माळवा असू द्या, काय बी असू द्या, त्याच्यात महाराज पिशवी जातच असत. 50 रुपयाची नोट बाप हातामध्ये धरत, 50 रुपयाची. पोरे 50 रुपयाची नोट आहे, धर. पोरगी म्हणते, बाबा तुम्ही लय मोठ्या घरी दिलंय मला, माझ्याकडे आहे तर पैक नको मला, तुम्हाला ठेवा लागतं. पण महाराज बाप म्हणतो, पोरे ऐक, तुझ्या संसाराला उतरला असू ती, धर पैकही. 50 रुपये महाराज 50,000पेक्षा जास्त आहेत, एवढं लक्षात असू द्या बापांना दिलेलं. आपल्या जीवनामधला बाप म्हणजे आपला भगवान परमात्मा, एवढं लक्षात असू द्या. ज्या घरचे वडील गेले,
ज्या घरचा बाप गेला त्या बापाची किंमत महाराज परिवाराला विचारा, आणि ज्या घरची आई गेली त्या आईची किंमत त्या परिवाराला विचारा, ज्या घरची आई गेली महाराज. लक्षात असू द्या. हा, माहेरला आल्याबरोबर आई वडील असतात. आई वडील कधी सुद्धा रिकामी पिशवी जाऊन देत नाहीत. पण ऐका, ज्यांना मुलगी आहे ना, मुलगी ते सगळ्यात भाग्यवान आहेत. ज्यांना मुलगी आहे महाराज, मुलगी लय प्रेम लावते महाराज, लय प्रेम लावते. पण परवाची जर बातमी तुम्ही एबीपी माझाला जर बघितली तर मला वाईट वाटलं महाराज. एका नाल्यामध्ये जिवंत अर्भक, जिवंत छोटीशी मुलगी 2च महिन्याची असेल, ती मुलगी नाल्यामध्ये सापडली, गटरामध्ये सापडली, गटरामध्ये तरी जिवंत होती. एक बातमी ऐकली महाराज, एका आईनं एका बॅगेमध्ये मुलगी भरली, त्याच्यावरती महाराज कागद घातले, पोरगी वरडल म्हणून. त्या पुरीच्या तोंडामध्ये महाराज कागद कोंबले होते. कचऱ्याच्या डब्यामध्ये महाराज ती बॅग घावली. अजून एक महाराज उदाहरण ऐका, एका मुलीला खड्ड्यामध्ये टाकलं, त्याच्यामधून महाराज वरती दगड ठेवले होते. पण ऐका, दगड ठेवले होते, दगड. पोरगी वरडल म्हणून फेविक्विकनं होठ चिटकवले होते. काय आई असेल महाराज, काय आई असेल. महाराष्ट्र खूप वाईट मार्गाने चालला महाराज, वाईट मार्गाने लोक निघाली महाराज. सासवा बसले त्या खाली, लवकर मरून जाचाल तुम्ही, सुनाला त्रास देऊ नका अजिबात सुद्धा. काय मुलगाच पाहिजे, तिसरी मुलगी झाली म्हणून मुलगी महाराज. सासू त्या दिवशी बातमी आहे का, सासून पुरी मुलगी घेतली नाही हातामध्ये, का तर मुलगी झाली म्हणून. लक्षपूर्वक आहे का, ज्यांना मुलगी आहे ती सगळ्यात भाग्यवान आहेत. पण एका वाक्यासाठी तुम्ही मला सगळी माफ करा, मी तुमचा मुलगा आहे. ज्यांना मुलगी नाही ती सगळ्यात दरिद्री माणूस आहे, ज्याला मुलगी नाही. वाईट वाटून घेऊ नका महाराज. 2च दिवसात 1 लाख लोकांनी माझा व्हिडिओ बघितला महाराज इंस्टाग्रामला. किती दिवसात असू द्या, थोडं लांब ठेवा. 2च दिवसात 1 लाख लोकांनी व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओ मध्ये एवढंच मी म्हणलं होतो, ज्यांना मुलगी आहे ते सगळ्यात भाग्यवान आहे, आणि ज्यांना मुलगी नाही तो सगळ्यात दरिद्री माणूस आहे. धाराशिवच्या एका सासऱ्याने मला फोन केला, म्हणला महाराज मी नात्यापुत्यामध्ये नगर परिषद मध्ये होतो, जरा मुलाचा दाखला काढा गेलो. म्हणले बोला, कोण बोलते. मी म्हणलं तारखा देण्यासाठीच फोन केलाय. म्हणले महाराज अशीच भांडणं लावा आमच्या घरामध्ये. म्हणलं काय झालं. आव म्हणले महाराज मला एकच मुलगा आहे आणि मी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करतो, फक्त मला मुलगी नाही. ही माझी चूक आहे का. पण तुम्ही सगळ्या पुरी महाराज चांगल्या आहेत म्हणून सगळ्यात महाराज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगताय पुरी वाईट आहेत, ही तरी पण सांगा महाराज. पुरी वाईट आहेत ही बी सांगा ना. म्हणले झालं काय. म्हणले महाराज मुलगी बघून माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं, माझ्या घरचे व्यवहार सगळे महाराज सुनेकडे देऊन टाकले, पण सून महाराज तांब्या भरून सुद्धा मला देत नाही. माझ्या मुलाला मारती म्हणे पुरगी, स्वतःच्या नवऱ्याला मारते पुरगी. काय करायचंय महाराज असल्या मुलींना. तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता, तुम्ही कधीतरी एक व्हिडिओ मला पाठवा. तुमचा व्हिडिओ मुलीचा त्या माझ्या सुनेने ठेवला होता आणि ती मी बघितला म्हणून तुम्हाला फोन केला. अहो एवढी तरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये सांगा की मुली वाईट आहेत त्या. काबाड कष्ट करून महाराज मुलीला शिकवलं बापानं. 18 वर्ष पूर्ण झाली, 19 वर्ष पूर्ण झाली. 19 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे महाराज बापाने वागवलं, आईनं वागवलं. आणि 2 वर्ष महाराज कुठल्या तरी मुलाच्या प्रेमामध्ये पोरगी पडली आणि त्याच्यासोबत पळून गेली. आणि पोलीस स्टेशन मध्ये म्हणून जाऊन म्हणते मला फक्त माझ्या भावाकडून आई वडिलांकडून मला धोका आहे. 19 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे महाराज आईनं बापानं पोरगी महाराज जपली. कधीतरी तो सासरा मला सांगत होता महाराज कधीतरी पुरी सुद्धा वाईट आहेत ही तरी कीर्तनात सांगत जा. वाईट परिस्थिती महाराज आलेले, हसण्यावारी गोष्टी घेऊ नका. कीर्तनाच्या माध्यमातून एवढंच फक्त महाराज स्थान असं राहिलेलं आहे, एवढंच महाराज स्थान आहे. नारदाची गाते
ह्याच्यावरून चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. जाऊन द्या, या मंडपातला एक जरी माणूस सुधारला ना, एक जरी माणूस निर्व्यसनी झाला, आजचं कीर्तन सार्थकी झालं महाराज पोळ परिवारातलं. बस म्हणून जागवा. बाप सामान्य नाही, बाप सामान्य नाही. बाप काय करतो महाराज, लक्षपूर्वक ऐका. बाप कष्टाचा काबाडी हो, बाप कष्टाचा काबाडी उसरानात मोडतोया, बायका पोरांना ठेवून कांड उसाच मोडतोया. खवास खावाटी फाटलेलं सोयीद्वाऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाल जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप बाजारी जायाचा, हे उदार पादार कपड पोरांना आणायचा. बाप कष्टाचा काबाडी, बाप हा कष्टाचा काबाडी, एवढं लक्षात असू द्या. हा, बापाशिवाय महाराज लक्षात असू द्या. बापा इतका कमवता नाही आलं तरी चालल, फक्त बापानं कमावलेलं फक्त गमावू नका, तो आपल्याला अधिकार नाही. माझ्या डोळ्यातली आसव कुणी माये न पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी माये न पुसताना, पोरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळा जोडलेली, कशी आयुष्याला त्यान आहो कातर लावलेली. मला कसस होत या, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. पोरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पोरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव, बापाचं कष्ट एवढं लक्षात असू द्या. बाप किती मोठा आहे माहितीये का. आई बाळाला कडेवरती घेते, आईला वाटतं मला जे दिसतंय ते माझ्या बाळाला दिसावंच, पण बाप असा असतो महाराज, बाप खांद्यावरती बाळाला घेतो. का, मला जे दिसतंय ते माझ्या बाळाला दिसावंच, पण मला जे दिसत सुद्धा नाही ते सुद्धा माझ्या बाळाला दिसावं. हे प्रामाणिक भावना वडिलांच्या एवढं लक्षात असू द्या. वडील म्हणजे महाराज दैवत आहे, दैवत. आई वडील दैवत आहेत, हे विसरू नका. महाराज सांगतात, ही जरी तुम्हाला काही कळालं नाही तर तुमचा जन्म वाया गेला एवढं लक्षात असू द्या. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल फुलवाटा, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल शरणाच्या वाटीवा. हा, हकवादाचा आवाज आहे. फुलं वाटून घ्या, फुलं. टाळी वाजवा सगळे, झालं कीर्तन. हकवादाच द्या अजून आवाज. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. शरणाच्या वाटीवा काळ बांधून येईल, शरणाच्या वाटीवा. एका जनार्दनी आमचे काही बाजा येईल, एका जनार्दनी आमचे काही बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलत दे का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारे, बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारी, बोल बोलत दे का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारे, बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारे. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान कोटे बाबा, वर्तमान कोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान कोटे बाबा, वर्तमान कोटे. लटक्याची बोली आधी वर्तमान खोटे, बोला वर्तमान कोटे. लटक्याची बोली आधी वर्तमान खोटे.
तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. भगवान परमात्मा कसा भेटेल महाराज? आई वडिलाची सेवा केल्यानंतरच भगवान परमात्मा भेटेल एवढं लक्षात असू द्या. आई वडिलाची जर सेवा नाही केली तर तुम्हाला वाटत असेल मला कुणी बघितलं नाही. देव सगळं बघतो महाराज. मांजराला वाटतं दूध पिताना आपल्याला कुणी बघितलं नाही, पण लक्षात असू द्या त्या मांजराला सगळी माणसं बघत असतात दूध पिताना. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर काही काही केलं स भल्या मानसा देवाला सार कळतैर. काही काही केलं स भल्या मानसा देवाला सार कळतैर. फुलाचं कोण राहिलं असेल ते फुल सगळ्यांना द्या. दिलती का सगळ्यांना? माझ्या बोलण्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. झालंय कीर्तन आपलं, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही, कधी दूर जात नाही, कधी दूर जात नाही. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. केलेले कर्म तुला सोडून जात नाही. पाप करोनी पापी मन हे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. काही काही केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काही काही केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काही काही केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काही काही केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. अक्षयजी पोळ यांनी या ठिकाणी आमंत्रण धाडलं येण्याचा योग आहे. आणि माझे क्लासमेट मध्ये या ठिकाणी आहेत. अमोलजी गोसावी असतील, महेश दादा असतील, अनिकेत दादा असतील, हे सर्व या ठिकाणी माझे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. एक अभंग होईल, त्यानंतर पुंडलिक वरदासा गजर झाल्यानंतर फोटोच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची. जाता जाता एक निवेदन आहे, कुणीही व्यसन करू नका. महाराष्ट्रामध्ये अनोखं महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलेलं नाही. कारण का तुम्ही महाराज असं का बोलता? महाराष्ट्र राहिलेलं नाही का? कारण तरुण मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी गेली महाराज. तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेली. व्यसनाच्या आहाराला कुणी सुद्धा जाऊ नका. व्यसन कुणी करू नका. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आपला आहार स्वच्छ ठेवा. आहार बदलून देऊ नका, नाहीतर लोकांना काही वाईट महाराज ट्रेंड चालू झाला. यावंच लागतंय. क्वालिटी क्वांटिटी चार दिशा आहे त्या, त्याच्या मागे लोक गेली. ऐकलं का? आज 4 कापली ती. ह्याच्या मागे जाऊ नका. ध्यानात असू द्या. आपला आहार स्वच्छ ठेवा. ज्यांच्या घरचा आहार स्वच्छ आहे आणि सुंदर आहे त्याच्या घरी महाराज सुख नांदतं, एवढं लक्षात असू द्या. ज्याच्या घरचा आहार स्वच्छ नाही, लक्षात असू द्या, त्याच्या घरी सुख कधीही नाही. आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा. हेच सगळं महाराज कीर्तनातून सगळ्या गोष्टी घरी घेऊन जावा. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. सगळ्यांनी जागेवरती उठून उभे राहा. घरातले मंडळी फोटो बसूया.